मात्र आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत की निकालापूर्वी आता संजय राऊत हे मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत हे मातोश्रीच्या दिशेने निघालेत। मातोश्रीवर अजूनही ठाकरे गटाचे अनेक बडे नेते यावेळी उपस्थित असतील का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। निकालाच्या आधी संजय राऊत आता मातोश्रीवर पोहोचत आहेत आणि मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील होईल। आज ठाकरे गटासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर निकालाचं काउंटडाऊन आता सुरू झाले आणि राजकीय घडामोडींना देखील तेवढाच वेग आलेला आहे। पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे। निकाल देण्याआधी सकाळीच राहुल नार्वेकर हे विधान भवनामध्ये दाखल झाले। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। तर दुपारी निकाल वाचन असणार आहे आणि तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठक संपन्न होते। निकालानंतर शिंदे गटाची आणि शरद पवारांची स्वतंत्र पत्रकार परिषद होणार आहे। तर दुपारी 3 वाजता बाळासाहेब भवनामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना शिंदे गटाच्या आमदारांना देण्यात आल्या। शिंदे गटाच्या मुंबईतल्या आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये एकत्र बोलावण्यात आलेलं आहे आणि इथूनच हे सगळे आमदार विधान भवनामध्ये जातील। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या हिंगोली आणि यवतमाळच्या दौऱ्यासाठी म्हणून नियोजित दौऱ्यासाठी रवाना झालेत, तर दुसरीकडे संजय राऊत मातोश्रीकडे रवाना झाले आहेत। ठाकरे गट आणि शिंदे गटाचे बडे नेते आज मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। हिंगोली आणि यवतमाळचा दौरा आज शिंदे करतायत। या दौऱ्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली। ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या निकालासंदर्भात निकाल आल्यानंतरच यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे। पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे, बहुमत आमच्याकडे आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर संजय राऊत आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। निकालाआधी संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीच्या दिशेने निघाले।